रायगडाच्या पायथ्याशी आजचा मुक्काम आहे. इतिहासाच्या सानिध्यात रात्र घालवायची ही भावना शब्दात सांगता येणार नाही. या प्रवासात आम्ही एका छोट्या पण खूप सुंदर हॉटेलमध्ये थांबलो. जागा साधी पण मन जिंकणारी होती. इथले लोक खूप प्रेमळ, बोलायला अगदी आपुलकीचे, सर्व्हिस मनापासून करणारी. खरं प्रवासात अशी माणसं भेटली की थकवा निम्मा गायब होतो. आम्ही रूम बुक केली, सगळ्यांनी आपलं सामान ठेवलं आणि थोडंसं फ्रेश झालो आणि मग खाली जेवायला बसलो. तोपर्यंत सगळे फ्रेश होऊन आम्ही गप्पा मारत दिवसाचा आढावा घेत होतो. घरातून आणलेली भाजी चपाती पण इथलेही जेवण घेतलं आणि खरं सांगते, इथलं जेवण अगदी घरगुती, ना जास्त तेल ना मसाले, साधं चविष्ट आणि मनापासून बनलेलं. सगळ्यांनी पोटभर जेवण केलं, कारण उद्या आपल्याला रायगड चढायचा आहे. तो प्रवास सोपा नाही, चढ आहे, मेहनत आहे, पण मनात महाराजांचं नाव असेल तर पाय आपोआप चालतात. म्हणून शरीराला आराम देणं गरजेचं होतं. जेवण झाल्यावर सगळे शांतपणे रूमवर गेले आणि उद्याच्या ऐतिहासिक दिवसासाठी तयारी करत आराम केला. मित्रांनो, उद्या आपण स्वराज्याच्या राजधानीत पाऊल ठेवणार आहोत.